सर्वपक्षीय नागरी सत्काराच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचं जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं भूषण पद्मभूषण पुरस्कार विजेते आदरणीय अण्णासाहेब हजारे, त्याचबरोबर उपस्थित असलेले आताच भाषण केलेले पद्मश्री पोपटराव पवार, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, श्रीरामपूरचे आमदार हेमंतजी ओगले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नवनाथ पडळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतजी वाघ, शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूसाहेब टायरवाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक सामंत, जिल्हाध्यक्ष हिंदू राष्ट्र सेना संजय आडोळे, RPIचे अध्यक्ष सुनील साळवे, प्राध्यापक भानुदासजी बेराड, वसंत सेठ लोढा, संभाजी कदम, किरण काळे, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, प्रथम महापौर भगवान फुलसुंदर, करण ससाने, प्राध्यापक मधुकरराव राळेभात, अरुण मुंडे, बाळासाहेब हराळ, सुवेंद्र गांधी, दिलीपजी सातपुते, अशोक खेडकर, सचिन पारखी, डॉक्टर भगवान मुरुमकर, राजेंद्र कोटारी, बाळासाहेब महाडिक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, सभागृहातील सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्र आणि छायाचित्रकार, खरं तर या सत्काराच्या निमित्तानं अनेक जणांनी आपलं मत माझ्या संदर्भामध्ये व्यक्तही केलं, अपेक्षाही व्यक्त केल्या आणि निश्चितच या अपेक्षा व्यक्त करत असताना आपल्या जिल्ह्याला हा स्वातंत्र्य उत्तर काळात चौथ्यांदा बहुमान मिळाला आणि स्वातंत्र्यपूर्व काळ विचारात घेतला तर हा 5व्यांदा बहुमान मिळाला. फिरोदिया हे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष होते. त्यानंतर सूर्यभानजी वहाडणे आणि प्राध्यापक ना. स. फरांदे हे विधान परिषदेचे उपसभापती होते आणि त्यानंतर परत फरांदे सर हे सभापती झाले आणि बाळासाहेब भारदे हे देखील विधानसभेचे अध्यक्ष होते. निश्चितच हे पद अतिशय महत्त्वाचं आहे, मानाचं आहे आणि म्हणून मला असं वाटत होतं की या पदासाठी माझी नेमणूक होत असताना निश्चित सगळ्यांच्या मनामध्ये ही चर्चा होती, विचारही होते आणि म्हणून नुकत्याच निवडणुका देखील पार पडल्या. पोपटराव पवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं की लोकसभा आणि विधानसभा संपल्याच्या नंतर जिल्ह्यातील सगळे पक्ष एकत्रित आणून असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आणि एक चांगला त्याच्यातून संदेश देण्याचं काम देखील केलेलं आहे. आणि म्हणून मला निश्चितच माझ्या आणि माझ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या कर्जत जामखेडमधील लोकांच्या मनामध्ये शल्य होतं की आपला पराजय झाला आणि निश्चित पराजय झाल्याच्या नंतर सगळ्यांना दुःखही झालं. परंतु ज्या वेळेस मी सभापती झालो अनेक पदासाठी चर्चा झाली, पण कर्जत जामखेडचा भूमिपुत्र म्हणून यशस्वी जरी झालो नाही तरी अहिल्यानगरचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्रामध्ये मी यशस्वी झालो. आणि निश्चितच मला पद मिळत असताना आमचे राजेंद्र तात्या फाळके आमचे खास विशेष स्नेही विरोधक, त्यामुळं ते म्हणाले की जेव्हा केव्हा पराजय होतो तेव्हा मोठी संधी प्राप्त होते. मग काही पराजय झालेलं तर त्यांना माहीत नाहीत, पण मी 2002 साली मार्केट कमिटीचा उमेदवार होतो. मला कोणत्याच पॅनलमध्ये घेतलं नाही. स्वभाव
लढण्याचा असल्या कारणाने मी अपक्ष लढलो. मी 2 मताने जिंकलो, पण रिकाउंटिंग मध्ये मी 1 मताने हारलो. कारण अपक्षाला गाजावाजा करायला, बोबाटा करायला, दबाव आणायला पाठीमागे कोणीच नाही. ज्याचा उमेदवार निवडून येण्याचा होता ते जोरात होते, आणि ज्याचा लांब डिपॉझिट गेलं होतं त्याला तो म्हटलं आम्हाला काय करायचं. पण मी ज्या दिवशी 2002 साली कृषी उत्पन्न बाजार समितीचा उमेदवार म्हणून पराजित झालो, त्याच दिवशी मी तालुक्याचा नेता झालो. आणि म्हणून तात्या म्हणले, तात्या हा फक्त माझ्या लढाईत झालेलाच तुमचा प्रसंग लक्षात राहिला. 19 ला पराजय झालो, विधान परिषदेचा आमदार झालो. 24 ला पराजय झाल्याच्या नंतर सभेच्या आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहाचा सुप्रीम पॉवर विधान परिषद किंवा विधिमंडळाच्या परिसरामधली सुप्रीम पॉवर जी आहे त्या चेअरवर जाऊन मी बसलो. लोक म्हणले देवाचं काही खरं नाही, पण माझी अपार आणि नितांत श्रद्धा आहे. देवाचं अर्धवट जरी खरं नसलं तरी देवाभाऊचं पूर्ण खरं झालं. त्यामुळं नेतृत्वाच्या प्रती श्रद्धा आणि निष्ठा असली की अडचण येण्याचं कारणच नाही. आणि म्हणून 19 ला जरी हारलो तरी मंत्रिपदाच्या चर्चेत होतो. 24 ला हरल्याच्या नंतर देखील मंत्रिपदाच्या आणि प्रदेशाध्यक्षाच्या आणि सभापतीच्या चर्चेत होतो. याच संकुलामध्ये विद्यमान प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितले आढावा बैठकीमध्ये की राम शिंदेच अध्यक्ष होणार होते, पण मी अध्यक्ष झालो. माझ्या जिल्ह्यात येऊन अशी कबुली त्यांनी दिली. आणि 14 पासून 24 पर्यंत प्रदेशाध्यक्षाला नाव चर्चेत आहे, पण कोणतंही पद मला मिळताना सहजासहजी मिळत नाही. मी 22 ला आमदार झाल्याच्या नंतर त्याच दिवशी महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि महायुतीचं सरकार आलं. आणि निश्चितच तात्काळ बहुमताच्या जवळ होतो आम्ही. आणि मी मंत्री होणार, सभापती होणार, काहीतरी होणार. पण सभापती व्हायला 2.5 वर्षे लागले, कारण कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही हे माझ्या पत्रिकेत लिहिले असं वाटतं. त्याचं कारण तुम्हाला मी 2004चं सांगितलं. आणि निश्चित स्वरूपामध्ये मी तालुक्याचा अध्यक्ष पक्षात काम करायला लागल्याच्या नंतर 4 वेळा इच्छुक होऊन मी मला पक्षाचा अध्यक्ष होता आला नाही. मी 4थ्या वेळेस अध्यक्ष झालो. 96 साली 97 साली मी पंचायत समितीची निवडणूक लढवली मानपत्रामध्ये, आता आपण वाचलं. पण मी 2006 साली तालुक्याचा अध्यक्ष झालो. पण 2004 पर्यंत मला कुठलंही पक्षाचं पद नव्हतं. मी राज्याचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष झालो, त्याच्यानंतर जिल्ह्याचा चिटणीस झालो, त्याच्यानंतर 2006 मध्ये तालुक्याचा अध्यक्ष झालो. आणि जसा तालुक्याचा अध्यक्ष झालो सरपंचाच्या नंतर, त्यावेळेस मिसेस 2007 ला सभापती झाली. आणि 2009 ला आफ्टर डिलिमिटेशन कर्जत जामखेड हा ओपनसाठी मतदारसंघ झाला. आणि मी प्रयत्न केला की मला आमदारकी लढायची. पण आमदारकी लढायची म्हणल्यानंतर लोक हसायचे. त्याच्यातले एक विठ्ठलराव लंगे, आता व्यासपीठावर असते तर त्यांनी सांगितले असते, कारण ते त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते म्हणजे हेव कसा व्हायचा आमदार, आणि ते बी इच्छुक होते त्यावेळेस. पण मला तिकीट मिळालं. कैलासवासी नेते आमचे गोपीनाथजी मुंडे साहेब काही झालं तरी म्हणले राम शिंदेला तिकीट द्यायचंय. मला तिकीट दिलं.
जसं मला तिकीट दिलं तसे अख्खे माणसं पक्ष सोडून गेले. आमच्या बरोबर पक्षातले माणसंच राहिले नाही. पण मी जिंकलो. तसं हेमंतराव तुम्ही वारंवार सांगत होते, आम्ही आहोत आम्ही आहोत. आता मी जसा सभापती झालो, आता परिस्थिती जरा विपरीत आहे. आता सोडून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे, कारण मी सर्वोच्च पदावर आहे. मी दोन्ही सभागृहाच्या सभेचा मी पती आहे, सभापती आहे. त्यामुळे हे काय प्रसंग एकदाच आले असं नाही, अनेक वेळा प्रसंग आले. खरं तर या जीवनामध्ये असं स्वप्न सुद्धा बघू शकत नाही, जे मी बघू शकत नाही स्वप्न, किंवा अजून कोणी बघेल की नाही मला माहीत नाही. पण माझं स्वप्न मागेच साकार झालेलं आहे. कारण 18 विश्व दारिद्र्य नशिबी आल्याच्या नंतर असं स्वप्न कोण बघू शकतो. आणि हा नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्व शुगर लॉबी, प्रस्थापित, मोठे मोठे दिग्गज या जिल्ह्याने नेतृत्व राज्याला दिलेलं आहे. आणि माझ्यासारखा एका छोटा माणूस, अतिशय हालाकीची 18 विश्व दारिद्र्य असलेली गरिबीच्या घरात जन्म घेतलाय. आई अशिक्षित, बाप अशिक्षित, माझ्या 3 बहिणी अशिक्षित, मीच एकटा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मीच एकटा MSc BEd आहे. आणि मग प्रसंग सांगायचं जर झालं तर स्वप्न सुद्धा बघण्यासारखी परिस्थिती नाही, आणि ते आता साकारताना आपल्याला दिसते. म्हणजे वडिलांनी सालं घातले, एकाच मालकाच्या इथं 34 ते 35 वर्ष सालं घातली, सालकरी. आणि मला अभिमान वाटतो त्याचा सांगायला, कारण ते काही झाकून लपून ठेवायची गोष्टच नाहीये. ज्याच्या पोटी आपण जन्म घेतला ते सांगायचं गैर काय आहे त्याच्यात. 72च्या दुष्काळामध्ये तर आमच्या घराची आणि पूर्ण घराण्याची अशी परिस्थिती होती, आता इथं बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल, बरबडा आणि पांढरफळी खाऊन आमच्या सगळ्या घराण्यांनी दिवस काढलेली आहे. आणि त्यावेळेस सुकडी यायची, मी तर लहानच होतो. त्या सुकडीवर जगलेली आम्ही माणसं कसं काय स्वप्न बघू शकतो. स्वप्न बघूच शकत नाही. पण मनामध्ये इच्छा आणि दृढ निश्चय आणि लक्ष भेदण्याची ताकद आणि हिंमत उराशी बाळगून त्या दिवसापासून आजपर्यंत मी काम करत आलो आहे. काही प्रसंग तर असे आहेत, काही मोजकेच प्रसंग सांगेल. मी ज्यावेळेस आमच्या मामाच्या गावाला चाललो होतो लहानपणी, मामाच्या गावाला जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते, पायी भाजत होते. आणि मी ते गवताचे बेट असतात कच्च्या रस्त्यावरती, त्या गवतावरून ह्या गवता उडी मारायचो का आता पाय भाजू नये म्हणून. आईने बघितलं, पदर फाडला आणि पायाला गुंडाळला. त्याच्यामुळं गरिबी काय असते हे जवळून पाहिले. आणि निश्चितच या गरिबीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना ज्यावेळेस अशा सगळ्या प्रसंगाला आपण तोंड देतो जातो, मला वाटतं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितलं की आमच्या डोक्यात कधी सत्ता गेली नाही. त्याचं कारण मी हे विसरलो नाही आणि विसरायची अजिबात शक्यता नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णासाहेब डांगे जर चोंडीला आले नसते आणि चोंडीचा विकास करायचा जर ठरवलं नसता तर कदाचित मी इथपर्यंत आलो नसतो. 1995 साली
मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे साहेब आले, ग्रामविकास मंत्री म्हणून अण्णासाहेब डांगे आले. मी नुकताच पोस्ट ग्रॅज्युएट झालो होतो. चोंडी विकास प्रकल्प हाती घेतला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा, पळणारा, धावणारा, सकारात्मक कार्यकर्ता एक तरुण त्यांच्या नजरेमध्ये भरलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुला हे करायचंय. मी का करायचंय, कशासाठी करायचंय, याच्यातून काय होणार आहे, मी शिक्षण घेतलंय, माझ्या शिक्षणाचं काय होणार आहे, काही विचार आचार न करता मी धावत आणि पळतच राहिलो. त्यानंतर सरपंच झाल्याच्या नंतर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि मला असं वाटलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना त्यांच्या माहेरच्या कुळात दुसरा कुणीच सापडला नाही, मीच सापडलो का. पोस्ट ग्रॅज्युएट होऊन सुद्धा मलाच या कामाला लावलं, माझ्यावर किती बिकट परिस्थिती आली असा माझ्या एकदा मनामध्ये प्रश्न आला. पण बघा परिस्थिती कशी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. त्यांच्या माहेरचा कुळातला महाराष्ट्राच्या राज्यात सर्वोच्च पदावर जाण्याचा मान स्वातंत्र्य उत्तर काळात पहिल्यांदा मिळाला आणि देशात धनगर समाजाला हा पहिल्यांदा मान मिळाला संविधानिक आणि पीठासीन अधिकारी म्हणून. 7 तारखेला या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री, उपराष्ट्रपती यांना 6 आणि 7 ला आता मी भेटायला जाणार आहे. त्यामुळे कधी कोणचं स्वप्न न बघितलेला माणूस आणि कधी बारीक मधल्या बारीक माणसाला मी कधी विसरलो नाही. माझा एक दलित समाजातला, माझं 1 वर्ष शाळा सोडली, कॉलेज सोडलं त्यावेळेस एक माझा दलित समाजातला एक मित्र झाला, गावातलाच. नेमका या निवडणुकीच्या काळात तो एक्सपायर झाला. सकाळीच त्याला अटॅक आला आणि गेला. मी तिथंच त्याच्या घरी गेलो, तासभर रडत बसलो. निवडणूक सोडून त्याच्यात थोडासा डोक्यावर परिणाम झाला होता. कधी माझी गाडी पळत चालली घरातून की तो आडवा यायचा. गृहमंत्री झाले होते, त्याला वाटलं हे वेडा माणूस हल्लाच करतोय मंत्र्यावर. मीच उतरून पळालो, त्याला म्हणलं सोडा सोडा सोडा. कारण त्याचा माझ्यावर जो जीव होता तो महत्वाचा होता. त्यामुळे मी माझ्या लहानपणापासून आतापर्यंत कोणालाही कधी विसरलो नाही. परवा देखील रवी भवन मध्ये आम्ही जेवायला गेलो, बंगला मिळाला. माझ्याबरोबर शहाजीराजे होते वाटतं. तर एक दसपुते नावाचा ग्रहस्थ तिथं होता, आता सेक्रेटरी आहे. तो म्हणला मी साहेब सेक्रेटरी दसपुते. म्हणलं मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही नगरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. म्हणलं 26 वर्षानंतर त्याला मी ओळखलं. आणि म्हणून कधी कोणाला मी असं आकस मनामध्ये काही ठेवलंय असं कधी काही केलं नाही. या सर्वोच्च पदावर जात असताना नक्कीच आपल्या सर्वांच्या आशा आणि अपेक्षा आहेत. ओगले साहेबांनी सांगितलं की उजवी बाजू आणि डावी बाजू, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष, आणि मला त्या पदावरती नेमणूक दिलेली आहे. मी जिथे जाईल तिथं माझं स्थान निर्माण करणारा माणूस आहे. लोकांना डवचाडवची करत किंवा लोकांचा पाय ओढत ही काही माझी प्रवृत्ती राहिलेली नाही आणि पुढे आता राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये निर्मिती झाल्याच्या नंतर मी 15वा सभापती आहे. या 15 सभापतीचा इतिहास आहे की बिनविरोध अनेक निवडणुका झाल्या. बिनविरोध अनेक निवडणुका झाल्या. पण ज्या वेळेस उपसभापती निलमताई गोरे सांगत होत्या की सभापती होयचं बहुमत ज्यावेळेस वाचत होत्या, सत्यजित तांबे उपस्थित होते, त्यावेळेस विरोधी पक्षाच्या बाजूचे लोक उठले आणि ते म्हणले थांबा, होयचं बहुमत नाही, होयचं एकमत वाचा.
हा अहिल्यानगरच्या सुपुत्राचा सन्मान पहिल्यांदा विधान परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळाला. काम करण्याची पद्धती, लोकांना सांभाळण्याची हातोटी, निश्चितच या पद्धतीनं काम करत असल्या कारणानं हे सर्व आपण करत राहिलो. आणि म्हणून अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक या संयोजन समितीने एकत्रितरित्या बोलवलं, ते आले आणि अण्णा हजारेंच्या हस्ते सत्कार, पोपटराव पवारांच्या उपस्थितीत सत्कार आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार, हे मी माझं भाग्य समजतो. माझं जर जीवन पट पाहिला तर आम्ही जवळपास सुद्धा नगरला कधी आलो का नाही मला माहित नाही लहानपणीच्या जीवनामध्ये. पण जे अण्णा हजारेंनी एकदाच का भूमिका घेतली की राज्यातले अनेक मंत्री घरी गेले, राज्यातलं सरकार सुद्धा पडायच्या भूमिकेत आलं, नव्हे तर त्यांनी घेतलेली दिल्लीमधली भूमिका केंद्रातलं सरकार देखील गेलं, असं एक उत्तुंग नेतृत्व आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे. संपन्न 10 मिनिटात कार्यक्रम. पोपटराव पवार देखील आमचे मित्र आणि सहकारी आहेत. मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस म्हणलं सार्वजनिक करतो, आज त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आमच्या गावातली दारू बंद करायची आणि तुम्ही भाषणाला या. मी सरपंच झालेलो, नव्या उमेदीचा सरपंच. ते म्हणले येतो. जोरात भाषण केलं, दारू कशी वाईट आहे. मला पटलं, जरा जोरातच होतो मी. एक खट्या दारू बंद करून टाकली. पण त्यांनी कानात सांगितलं होतं लय जोरात बंद करू नको. मी म्हणलं आता करून तर टाकली, आता कसं होतंय बघतो चालू. दारू बंद करून टाकली. गावातली दारू बंद केली. परिणाम असा झाला, मला संत गाडगे बाबा पुरस्कार देखील मिळाला मी सरपंच असताना. दारू बंद केली. आजही गावामध्ये विकास केलेला जो आहे, काही झाडं लावले, काही गटर केले, ते मीच केलेली आहे 2000 ते 2005च्या दरम्यान. परिणाम असा झाला की मी 2005ला माझ्या सहित माझं सगळं पॅनल पडलं. तेव्हापासून कानाला खडा लावलाय मी. जे लोकांना भावेल आणि जे लोकांना चालेल तेवढं प्रामाणिकपणे करायचं. ज्या गावासाठी नोकरी सोडली, ज्या गावाचं नाव माझ्यामुळं तर नाहीच, पण मी एक त्यातला दुवा होतो. राज्य सरकारने अहिल्यादेवींचा जन्म त्या गावचा, परंतु कोणची तरी एक सकारात्मक व्यक्ती त्याला काम करायला मध्यस्थी असावी लागते, तो मी होतो. पण तिथं देखील माझा पराजय झाला. त्यामुळे पराजय झाल्याने मी काही खचून गेलो नाही, पण कार्यकर्ता निराश झाल्याने मात्र मी लय खचलो. त्याच्यामुळं गावाकडे गेलो नाही, वेळेस उशिरा गेलो. आणि म्हणून मी पहिल्यांदा शब्द वापरला की कर्जत जामखेडचा भूमिपुत्र जरी हरला असला तरी अहिल्यानगरचा सुपुत्र राज्यात जिंकला. 288 आमदार हरले, 2 नंबरवाले, म्हणजे नंबर 2 क्रमांकावर असलेले, आणि अजून 3-4 हजार होते, ते तर पराजय झालाच झाला. 288 मधला एकच आहे मी. पराजय होऊन देखील सर्वोच्च पदावर आहे. राज्यातलं उदाहरण. मत तरी कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी, नेत्यांनी, जनतेने प्रेम तरी किती करावं. 1,26,433 मतं मिळाले. हे मत 288 आमदारांच्या पैकी 197 आमदारापेक्षा जास्त आहेत निवडून आलेल्या. त्याच्यामुळं तांत्रिक बाबीवरती जे काही झालं ते बघितलंय आपण. ते बघूया काय काय करायचं. त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेतच आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले. आणि म्हणून या संविधानिक पदावर बसल्याच्या नंतर जो कायदा तयार होतो, जे कायदे मंडळ आहे, जे विधिमंडळ आहे, मी जे काही मागच्या दिवसामध्ये अनुभवलं
जो कायदा चांगल्या हे सर्वोच्च सभागृह आहे. विधानसभेमध्ये कायदा पारित झाल्याच्या नंतर तो विधान परिषदेमध्ये येतो आणि तो विधान परिषदेमध्ये सर्वानुमते बहुमताने मान्य झाल्याच्या नंतर तो गव्हर्नरच्या सहीला जातो आणि त्याचा कायद्यात रूपांतर होतं. आणि म्हणून त्या कायद्यावर जर सेकंड लास्ट साईन कोणाची असेल तर ती सभापतीची असते. मला त्या दिवशी कळलं. आणि मग सभापतीचा प्रोटोकॉल का मोठा तर पोलीस आणि कोर्ट जे विधिमंडळात कायदे होतात त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी ह्या दोन एजन्सी आहेत. आणि त्याच्यामुळे हायकोर्ट जस्टिसला सुद्धा शपथ देताना गव्हर्नर शपथ देताना विधान परिषदेचा सभापती शेजारी बसलेला असतो. आणि त्याच्यामुळं जे दिलेली जबाबदारी ती अतिशय जबाबदारीने पार पाडणं हे कर्तव्य आहे. त्यामुळं जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे आणि ह्या जबाबदारीतून आता आपल्याला चांगलं काम करून दाखवायचं आहे. आणि म्हणून आता दोन इथं विद्यमान सदस्य बसले. सभापती बोलेन तो आदेश, सभापती बोलेन तो कायदा आणि सभापती बोलेन तो नियम. बरोबर आहे ना? अशी परिस्थिती आहे. आता कर्जत जामखेडची संख्येने बरेच लोक आहेत इथं. आता राज्यात माझं ऐकणार आहेत निवडून दिलेले लोक. मी जर डायसवर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर. बरोबर ना? आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा कोणाचाही माईक सुरू नसतो. पण नेमकं कर्जत जामखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो. काही लोक म्हणते झालं ते बरं झालं, तसं समजण्यापैकी मी नाहीये. आणि तसं जर असतं तर मी निवडणूकच लढलो नसतो दादा भाऊ. मला माहित नव्हतं का मी अजून 4 वर्ष विधान परिषदेत आहे. मला माहित नव्हतं का मी प्रदेशाध्यक्ष किंवा सभापतीला डीओ आहे आणि सरकार आलं तर मंत्री होऊ शकतो. मला माहित होतं. आणि त्यामुळं अतिशय ईर्षेने निवडणूक लढलो आपण. त्याच्यामुळे त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही. पण एका गोष्टीत समाधान आहे. शेवटी मला पहिल्या निवडणुकीला तात्या सांगत होते 42,500 मतं पडली तात्या आणि त्याच्यात 12,500 निवडून आलो. दुसऱ्या वेळेस 42चे 84 केले, त्याच्यात 38,000 निवडून आलो. तिसऱ्या वेळेस 19ला 94,000 मतं पडली. पहिल्या मतापेक्षा 10,000 मतं जास्त पडली पण 43,000 मतांनी पराभव झाला. आता 1,26,000 मतं पडली आणि पराजय 1200 मतांनी झाला. आणि म्हणून मताची संख्या वाढते. माणसं माझ्यावर नाराज नाहीत, माझ्या कार्यपद्धतीवर नाराज नाही. पण तात्यांनी उत्तर दिलं. मतदारसंघात कुणी सापडलं नाही, जिल्ह्यात कुणी सापडलं नाही, बाहेरून योजना आणली. कुणाला सुख आणि समाधान नाही. माझा पराजय होऊन देखील मी सुखी आहे, समाधानी आहे. आमचा एकुलता एक पोरगा बसला, मला त्याच दिवशी फक्त वाईट वाटलं होतं. तो 2019ला म्हणला पप्पा पुढं होती एक गाडी, मागे एक गाडी होती, ती कुठे गेली? मी म्हणलं आता ह्याला काय करायचं, आता काय झालंय कसं सांगायचं. मी त्याला नागपूरला गेल्यानंतर ते आसनावर बसवायची होती दिवस, त्या दिवशी त्यांना बोललो होतो. त्याला ध्यान करून सांगितलं पुढं बघ गाडी आहे का, आता मागे पण एक आहे. आपल्या गाड्या परत आणल्या आपण. त्याच्या काय नॉलेज मध्ये नाही, जीत आहे का हार आहे का ते कळलं त्याला थोडंफार. पण शेवटी
निवडणूक ही निवडणूक असते. त्याच्यामुळं सरपंचापासून इथपर्यंत आलो. मी तुम्हाला सांगितलं की मी ज्या पदावर जातो त्या पदावरती माझं स्थान निर्माण करतो. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी एकमेव मंत्री असा आहे की तो राज्यमंत्र्याचा मंत्री झाला. दुसरा राज्यमंत्र्याचा मंत्री झाला नाही. मी एकमेव आहे. त्यामुळे आपण आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणी काय म्हणतं, राम शिंदेला काय आता ते खूप हायकोर्ट सारखं असतं, पक्षाचं बोलताच येत नसतं, ते मिटिंगलाच येत नसतात, ते काही सांगतच नसतात, सगळं जमतं. तुमच्या माहिती सांग, मी सांगल तो आदेश आणि बोलेल तो कायदा आहे. म्हणजे काय जमत नसतं. आणि माझा CR लिहायचा कोणाला अधिकार नाही. आहे का कोणाला अधिकार? लिहिलं तर नेतृत्व, ते पण चुकल्यावर लिहिणार. आता ह्याच्यात काय चुकतंय का? काहीच नाही चुका. त्यामुळे सगळं जमतं आपल्याला. जमत असं काही नाहीच आहे. मला पण वाटलं मंत्री होऊन, आता किती मंत्री? 43. कोणाला गाडी तर कोणाला सिक्युरिटी नाही. गाडी आणि सिक्युरिटी आहे तर त्याला ऑफिस नाही. ऑफिस आहे तर राहायला बंगला नाही. मंत्री पण चांगलं पाहिजे. कारण 42 मंत्री कधीच नव्हते बाबूशेठ आपल्याकडे. आता एवढे मंत्री झाले. ज्या दिवशी सभापती झालो त्याच दिवशी तोंडी आदेश काढले. उद्याच्याला म्हणलं ऑफिसाचं डिमॉलिशन करून नवीन ऑफिसचं रिनोव्हेशन चालू करा. आदेश दिलेत. 25 फेब्रुवारीला पूर्ण ऑफिस तयार होईल. जे की त्या विधिमंडळाच्या प्रिमायसिसमध्ये किंवा त्या बिल्डिंगमध्ये सर्वात मोठं ऑफिस हे सभापतीचं आहे. कारण सभापतीकडे मुख्यमंत्र्यासहित सगळ्यांना मिटिंगला यावं लागतं, त्याच्यासाठी ते मोठं ऑफिस आहे. बाकीचं काही सांगत नाही. एवढं मोठं ऑफिस आहे. आणि दादा वो बंगला कोणता आहे माझा? ज्ञानेश्वरी. मी मागितला नव्हता, दुसऱ्याला मागून मिळाला. ज्ञानेश्वरी बंगला मिळालाय. त्याच्यात फक्त मी म्हणलं कुठं द्या, माझं काय मागणीच नाही. तर तुम्ही कुणी आले मुंबईला आणि तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटावं वाटलं आणि लवकर आत नाही सोडलं तर ज्ञानेश्वरीमध्ये थांबायला जागा आहे. सगळं इतका जवळ आहे. शेजारी आहे. नगरवाल्यासारख्यांनी जी काही गेटवर वाट बघायची गरज नाही. आपल्या शेजारी बसा, चहा पाणी नाश्ता घ्या आणि अपॉइंटमेंट मिळाली की जावा. असा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला बंगल्याची व्यवस्था केली. त्याच्यासाठी जवळचा माणूस जवळ ठेवला असं मला पण वाटतं कधी कधी. तशी पण व्यवस्था आहे त्याच्यात असं मी ऐकलंय. मी अजून बंगल्यात गेलो नाही. आणि आमच्या घरच्यांना तर त्या बंगल्याचं आणि गाडीची काही हौसच नाही. गेल्या 5 वर्षात मंत्री होतो तर बायको एकदा पण आमच्या बंगल्यावर आली नाही. पूजा सुद्धा आम्ही परस्परच केली. ती आहे म्हणून सांगतोय आता. एकट्यानेच केली, सुपारी कमराला ठेवून. त्यामुळे निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर झालंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं 30शताब्दी जन्मवर्ष आहे आणि ही संधी मिळाली. त्यांचा अतिशय दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहास संपूर्ण देशासमोर आहे. त्यांनी त्या कालखंडामध्ये धर्म आणि मंदिराचा जीर्णोद्धार, धर्म वाचवण्याचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम अतिशय जोमाने केलं. काशी विश्वेश्वरापासून 12 ज्योतिर्लिंग असतील, सर्वांचं काम केलं. आपल्याला त्यांच्यासारखं जमूच शकत नाही, जमायचं काही कारण नाही, परंतु काही चुकू नये ही आपली जबाबदारी. अण्णांनी जे सांगितलं की कुठलाही डाग नाही
आणि म्हणून मी तुमच्या सत्काराला आलो. मी माहिती घेतली. अण्णांनी फक्त 2च माणसाच्या राजकीय कार्यक्रमाला आतापर्यंत हजेरी लावली. एक पहिले R.R. पाटील आणि मला वाटतं दुसरा मी. अशा पद्धतीनं शेवटी अशा थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी बोललेलं केलेलं वक्तव्य ज्यावेळेस सार्वजनिक आणि सार्वत्रिक ठिकाणी येतं त्यावेळेस खूप मोठी जबाबदारी वाढते आणि त्या जबाबदारीने आपल्याला भविष्य काळामध्ये काम करावं लागेल. डेकोरम आणि प्रोटोकॉल कितीही मोठा असला तरी सर्वसामान्याच्या हितासाठी वंचित, शोषित आणि दलितांच्या आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या लोकांना मुख्य प्रवाहाने राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराच्या कक्षेमध्ये जाऊन त्यांचा उद्धार झाला पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. यासाठी योग्य ते कायदे करायचे, कायद्यामध्ये योग्य ती दुरुस्ती करायची. अशा पद्धतीची आपली जी जबाबदारी आहे ती येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित आपल्याला पार पाडावी लागेल. पोपटराव पवार सरपंच यांनी सांगितलं की सीना नदीचा स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्याच्या संदर्भामध्ये जे सांगितलं, मला वाटतं जलसंधारण विभागाने स्वच्छतेबाबत धोरण हाती घेतलेलं आहे. आता मी सभापती आहे, आता धोरण हाती घेतलेलं आहे, पण ते धोरण पहिल्यांदा आपल्या सीना नदीच्या संदर्भामध्ये राबवण्याची पहिली बैठक मी लावीन एवढं तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि त्या बैठकीला जे काही आवश्यक ते उपस्थित सेक्रेटरी आणि मंत्री राहतील आणि मी त्या बैठकीला आपल्याला देखील बोलवेल. त्याचबरोबर आपण शेतीच्या पाण्यासाठी साकळाई आणि नगर तालुक्याच्या पाण्यासाठी देखील विषय आपण सांगितलाय. कुकडीमध्ये 5 TMC पाणी आता त्या बेसिनमध्ये शिल्लक आहे की ज्याचं डिस्ट्रीब्युशन होणं बाकी आहे. अनेक वर्षे लढा दिल्याच्या नंतर MWRR ने निर्णय केला की जे कुकडीमध्ये पाणी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे आणि अनाधिकृतरित्या जिथं उचललं जात होतं त्या संदर्भामध्ये MWRR ने निर्णय केला. त्याच्यामध्ये आता निर्णय प्रलंबित आहे. त्याची आता निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातून आता जाहीररित्या काही बोलण्याच्या ऐवजी कृती करणं आवश्यक आहे आणि म्हणून ते देखील आपण निश्चित स्वरूपामध्ये करू. मेडिकल कॉलेज आपण म्हटलात की आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आहेत, परंतु शासकीय मेडिकल कॉलेज आपल्याकडे नाही. ते देखील आपल्याला दक्षिणेमध्ये झालं पाहिजे. उत्तर दक्षिण वाद न करता ज्या सुविधेपासून आपण दूर आहोत किंवा वंचित आहोत त्या सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा काल साताऱ्यामध्ये असताना एका मेडिकल कॉलेज संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री चर्चा करत होते आणि ते देखील लक्षात माझा विषय राहील. आपण एकत्रितरित्या त्याच्यावर देखील प्रयत्न करू. आणि म्हणून फोर्टच्या संदर्भामध्ये जे काही असे जे माझ्या संदर्भात विषय आहेत तेच आपण सांगितले, त्यांची कुठे जिथं पाहिजे तिथं आपण मीटिंग लावू आणि त्याची देखील कारवाई करू. आणि एनके प्रकारे आपण जे काही या सत्कार समितीच्या वतीने सर्वांनी एकत्रितरित्या हे सत्कार घडून आला त्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. तुमच्या अपेक्षा आणि इच्छा आणि मला मिळालेलं पद आणि मला बजवायची कर्तव्ये मी पुढील कालखंडामध्ये अतिशय जबाबदारीने पार पाडेल. आपण सर्वच जण एवढ्या मोठ्या संख्येने माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. श्रीरामपूर जिल्ह्याचा आहे माझ्या अजेंड्यावरचा विषय फक्त तुम्ही ते बोललात आहात, त्यामुळे आता आपण बसून ते करूया.